चला तर मंडळी, इथे 1 कप दूध घ्यायचं, वाटीमध्ये 4-5 चमचे दूध वेगळं घ्यायचं, 1 कप दूध गॅसवर मंद आचेवर गरम करायला ठेवायचं। जे 4-5 चमचे दूध घेतले ते संपूर्ण गार असावं। त्यामध्ये 3 टेबलस्पून मिल्क पावडर आणि 2 टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालायची। सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून स्लरी तयार करायची। दूध व्यवस्थित गरम झालंय, गॅस मंद ठेवायचं। कस्टर्डचं मिश्रण एकदा ढवळून घ्यायचं, एका हाताने कस्टर्डचं मिश्रण घालायचं, दुसऱ्या हाताने ढवळत राहायचं। मध्यम आचेवर थोडं दाटसर होईपर्यंत शिजवायचं। 1-1.5 मिनिटांनंतर अर्धा कप साखर घालून 3-4 मिनिटं परत मध्यम आचेवर दाटसर होईपर्यंत शिजवायचं। गॅस बंद करून गार करायचं। गार झाल्यानंतर एका भांड्यात काढून 1 तास फ्रीजमध्ये गार करायचं। 1 तासानंतर इथे अमूल फ्रेश क्रीम घेतली, हिला सुद्धा 1 तास फ्रीजरमध्ये गार केलेला आहे। 3/4 कप अमूल फ्रेश क्रीम, कस्टर्डचं मिश्रण, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स मिक्सरला हाय स्पीडवर एकदा फिरवून 2 तास फ्रीजरमध्ये सेट करायचं। 2 तासांनंतर परत एकदा मिक्सरला 1 मिनिट फिरवायचं। आईस्क्रीम सेट करायला ठेवायचं। 8-9 तासामध्ये मस्त व्हॅनिला आईस्क्रीम सेट झालंय। डिटेल रेसिपी चॅनलवर आहे।